जिमचा विषय निघाला ना की तुमचं काय होतंय, आज जातो उद्या जातो, परवा जातो, सोमवारी जातो, 1 तारखेला जातो, पण तुमचा जिमला जाण्याचा योगच येत नाही. तुमचं काय झालंय ना, तुमचं जे माइंड आहे, मन आहे, ते एका कम्फर्ट झोन मध्ये जाऊन आरामात बसलंय आणि ते तुम्हाला त्यातून बाहेर येऊ देण्याचं चान्सच देत नाही आणि तुम्ही पण प्रयत्न करत नाही. त्यामुळे तुमचं हे आज जातो उद्या जातो हेच चालू आहे आणि ते तसंच चालू राहणार आहे. यालाच बोलतात की मनाविरुद्ध लढाई लढणं. ते कसं सांगतो, तुम्हाला काय करायचं असतं ना, तुम्हाला तुमच्याशीच, तुमच्या आतमध्ये असलेला जो आळस असतो ना, तुमच्याशीच लढायचं असतं आणि तो जो आळस जसं सांगतोय की जाऊ नको, तुम्हाला त्याच्या विरुद्ध करायचं असतं. की यालाच बोलतात स्वतःशीच लढाई लढणे. आणि जेव्हा तुम्ही स्वतः विरुद्ध लढाल ना, तेव्हाच तुम्ही या कम्फर्ट झोन मधून, आळस जो आहे ना त्यातून बाहेर याल आणि तेव्हाच तुमचं जे चाललंय ना, आज जातो उद्या जातो, ते आज मध्ये कन्वर्ट होईल आणि तुम्ही आजच जे तुम्हाला करायचं आहे, जसं जिमला यायचं आहे, तर तुम्ही ते आजच याल. फक्त हा जो कम्फर्ट झोन आहे ना, तुमचं जे चाललंय, फक्त एकदा लढाई स्वतःशीच लढून बघा, स्वतःच्या मनाविरुद्ध करून बघा. जे तुम्ही ठरवलंय ना, ते सत्यात उतरायला सुरुवात होईल. तुम्ही कम्फर्ट झोन मधून आरामात बाहेर याल. फक्त स्वतः विरुद्ध लढायला शिका, सगळं होईल.